या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, 3री 4थी MTS BTS, 5वी 6वी सैनिकी स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, बरेच आपले 2-4 दिवसाच्या नंतर आपण लाईव्ह येत आहोत. माझी तब्येत ठीक नव्हती आणि सध्या आपल्या पूर्ण महाराष्ट्रभर पावसाचं वातावरण आहे. तुम्हीही काळजी घ्या थोडंसं. तर चला विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळेस सर्वांना गुड इव्हिनिंग. मी धनराज परगे, तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया. आजची तासिका ही आपली इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 5वी 6वी सैनिकी स्कूल, 3री 4थी MTS BTS उतारा या घटकावर ही तासिका आहे. तर आपण उतारा क्रमांक याच्या अगोदर आपण 98 उतारे घेतलेले आहेत. आज आपण उतारा क्रमांक 99 अभ्यासणार आहोत. तर चला आजचा उतारा आपण अभ्यासूया. उतारा वाचन करण्याच्या अगोदर आपण या उतार्याखालील 5 प्रश्नांचं वाचन करू. म्हणजे आपल्याला उतारा वाचन करतेवेळी नेमकं काय विचारलेलं आहे, या उतार्यावरती प्रश्न काय विचारलेत हे लक्षात येईल आपल्याला. पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे? स्वामी विवेकानंद म्हणतात. काय म्हणतात? पर्याय 1, उठा धाडसी बना. 2, यश अपयशाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्या. 3, ध्येय प्राप्ती होईपर्यंत थांबू नका. 4, सर्व पर्याय बरोबर. प्रश्न क्रमांक 2, आपण जे पेरतो, पुढे डॅश डॅश आहे, टिंबटिंब आहे, म्हणजे अर्धवट वाक्य आहे. ते वाक्य आपल्याला पूर्ण करायचं आहे. पर्याय 1, तेच उगवत नाही. पर्याय 2, ते धान्य घेता येत नाही. पर्याय 3, तेच उगवते. पर्याय 4, वरीलपैकी नाही. प्रश्न क्रमांक 3, वारा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. 1, पाणी. 2, पवन. 3, वारा वाहणे. 4, चक्रीवादळ. प्रश्न क्रमांक 4, स्वामी विवेकानंद यांच्या मते भाग्य म्हणजे 1, कल्पित गोष्ट. 2, भाग्यवान. 3, दुर्भाग्य. पर्याय 4, ज्याचे त्याचे भोग. प्रश्न क्रमांक 5, उतार्यातील सारांश. वारा त्यांनाच साथ देतो व तेच पुढे जातात. प्रश्न क्रमांक 5, उतार्यातील सारांश. वारा त्यांनाच साथ देतो व तेच पुढे जातात. पर्याय 1, ज्याचे पाल खुले राहतात. 2, ज्याचे पाल खुले राहत नाहीत. 3, ज्यांना वाराच लागत नाही. 4, ज्यांना वारा साथ देत नाही. तर पहा, आपण हे 5 प्रश्न आणि त्यांचे पर्याय वाचन केलेलं आहे. आता आपण उतारा वाचन करू, म्हणजे जेणेकरून आपल्याला या उतारा वाचतेवेळीच आता आपल्या लक्षात येईल. आपण 5 प्रश्न वाचन करून या उतार्यावर काय नेमकं प्रश्न विचारलेत ह्याचं वाचन करून आपण उतार्याकडे आलेलो आहोत. तर पहा, थोडंसं मी थोडं हे झालेलं आहे, त्याला थोडं हे करतो, म्हणजे आपल्याला थोडं. स्वामी विवेकानंद म्हणतात, साधारणतः माणूस
आपल्या स्वतःच्या चुका व दोषासाठी दुसऱ्याला जबाबदार धरतो. हे जर नाही जमले तर त्यासाठी ईश्वराच्या माथ्यावर अपयशाचे खापर फोडतो. आणि जर यातही अयशस्वी झाला तर भाग्य नावाच्या कल्पित गोष्टीवर त्या सर्व चुका, दोष व अपयशासाठी उत्तरदायित्व देऊन निश्चित होतो. माणूस कायम करतो, स्वतःच्या चुका व दोषासाठी दुसऱ्याला जबाबदार धरतो. आणि जर हे नाही जमलं तर ईश्वराच्या माथ्यावर त्याचं खापर फोडतो, अपयशाचे खापर फोडतो. देवानं मला दिलं नाही, असं नाही, तसं नाही. आणि जर यातही अयशस्वी झाला तर शेवटी काय म्हणतो, माझ्या भाग्यातच नव्हतं म्हणून मला मिळालं नाही. म्हणजे काय, भाग्य नावाच्या कल्पित गोष्टीवर त्या सर्व चुका, दोष व अपयशासाठी उत्तरदायित्व देऊन निश्चित होतो. परंतु प्रश्न हा आहे की भाग्य नावाची ही वस्तू काय आहे आणि कोणत्या ठिकाणी राहते? आपण जे पेरतो तेच उगवते. आपण स्वतः आपले भाग्यविधाता आहोत. जरी आमचे भाग्य खराब असेल तरी कोणी दुसरा दोषी नाही. आणि जरी आमचे भाग्य चांगले असले तरीही दुसरा कोणी प्रशंसेस पात्र नाही. म्हणजे भाग्य जर खराब असलं तर ते दुसरा कोणी दोषी नाही, आणि चांगला असलं तरी बी त्याचं श्रेय त्याला नाही, आपल्यालाच आहे. बरोबर आहे. वारा सदा सर्वदा वाहत आहे. ज्या ज्या जहाजाचे पाल खुले राहतात, वारा त्यांनाच साथ देतो व तेच पुढे जातात. वारा सदा सर्वदा वाहत आहे. ज्या ज्या जहाजाचे पाल खुले राहतात. पाल म्हणजे जहाजेवर असं चित्रामध्ये आपल्याला जहाज दाखवले असतील, त्याला एक कपडा बांधलेला असतो बघा. म्हणजे ते वारा जर खुला असेल, कपडा बांधलेला असेल, तर वाऱ्यामुळे ती जहाज पुढे जाते. म्हणजे वारा, ज्या ज्या जहाजाचे पाल खुले राहतात, वारा त्यांना साथ देतो व ते पुढे जातात. परंतु ज्यांचे पाल खुले नसतात त्या जहाजांना वारा लागत नाही. तर काय, हा वाऱ्याचा दोष आहे? उठा, धाडसी बना. यश अपयशाचे उत्तरदायित्व स्वतःच्या खांद्यावर घ्या आणि ध्येय प्राप्ती होईपर्यंत थांबू नका. स्वामी विवेकानंद काय म्हणतात? उठा, धाडसी बना. यश अपयशाचे उत्तरदायित्व स्वतःच्या खांद्यावर घ्या आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. आपल्याला या उतार्यातून बराचसा बोध घेता येतो. जर तुम्ही आणखी झोपलेले असाल, झोपलेले नाही, तर अभ्यास मन लावून जर करत नसाल तर उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्ती. आपलं ध्येय काय आहे? नवोदय सिलेक्शन. आपलं जे ध्येय आहे ते प्राप्त होईपर्यंत थांबू नका. 18 जानेवारीला आपली परीक्षा आहे. आपल्याला वेळ आहे. आजपासून जर तुम्ही कामाला लागलात तरी आपलं ध्येय प्राप्त होतं. आलं का लक्षात? तर मग चला, पहिला प्रश्न काय आहे? स्वामी विवेकानंद म्हणतात. काय म्हणतात स्वामी विवेकानंद? उठा, धाडसी बना. पर्याय 1. 2. यश अपयशाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्या. 3. ध्येय प्राप्ती होईपर्यंत थांबू नका. पहा, स्वामी विवेकानंद काय, आत्ताच आपण शेवटची ओळ आहे, उठा, धाडसी बना. हे उठा, धाडसी बना हेही म्हणतात. त्याच्यानंतर यश अपयशाचे उत्तरदायित्व स्वतःच्या खांद्यावर घ्या. पर्याय 2 तेच आहे, तेही म्हणतात. 3. ध्येय प्राप्ती होईपर्यंत थांबू नका हे म्हणतात. पण पर्याय 4 काय आहे? सर्व पर्याय बरोबर आहेत. म्हणजे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. उत्तर काय असेल आपलं? पर्याय क्रमांक 4. सर्वच पर्याय बरोबर आहेत. तिन्ही पर्याय बरोबर आहेत. म्हणजे उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4. आलं? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 काय आहे? आपण जे पेरतो, वाक्य अर्धवट आहे. आपण जे पेरतो तेच उगवत नाही. पर्याय 1. 2. ते धान्य घेता येत नाही. ते उगवत नाही, असं पेरलेलं उगवत नाही असं कुठं होते का? हो, नाही.
ते धान्य घेता येत नाही का? नाही. पेरल्यावर ते ज्यावेळेस त्याची रास होते त्यावेळेस आपण धान्य घेतो. तर आपण जे पेरतो तेच उगवते. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आपण जे पेरतो तेच उगवते. उतार्यामध्ये आहे बघा. आपण जे पेरतो तेच उगवते. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. वारा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. वारा या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? वारा हा पाण्याचा समानार्थी शब्द पाणी होईल का? नाही. वाऱ्याचा समानार्थी शब्द पाणी होईल का? नाही. चला, बोरसे पर्याय क्रमांक 2, व्यवहारे 2, नरखेडकर बी, गोपाळ घरे 2, सई 2, वनवे 2, दडस 2. व्हेरी गुड. धपाटे, बावणे, गवारे, नरखेडकर, पाटील, सूळ, तौर, भगत 4. कोणता प्रश्न आहे त्याचा? 4. पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 2चा 4. माने 2, दडस 2, साई, पार्थ, काटकर, चला, सानप, धमने, गिराम, जाधव, सुरनर, युवान, कोकरे, गिराम, चेके, जानवी, पवन. चला, सुरनर काय म्हणतो? पवन. वारा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पवन. वारा वाने हा समानार्थी होतो का? नाही. चक्रीवादळ नाही. तर वारा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पवन. आलं का लक्षात? पवन. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 4. का आहे प्रश्न क्रमांक 4? स्वामी विवेकानंद यांच्या मते भाग्य म्हणजे? स्वामी विवेकानंद यांच्या मते भाग्य म्हणजे काय आहे? प्रश्न क्रमांक 4. पर्याय 1 कल्पित गोष्ट, 2 भाग्यवान, 3 दुर्भाग्य, 4 ज्याचे त्याचे भोग. चला, जान्हवी काय म्हणते? पर्याय क्रमांक 2. व्यवहारे काय म्हणतो? पर्याय क्रमांक 1. वृषाली 4, नरखेडकर 1, नयन 2, माने 2, डी, आराध्या संगेकर 1, सई 2, सूळ 1, भगत 2. चला, बरेच जण 2 हा पर्याय म्हणतात. तर स्वामी विवेकानंद यांच्या मते भाग्य म्हणजे काय? तर पहा, बऱ्याच जणांचं उत्तर चुकलेलं आहे. थोडंसं उतारा वाचन करते वेळी लक्ष देत चला. भाग्य नावाच्या कल्पित गोष्टीवर, म्हणजे स्वामी विवेकानंद काय म्हणतात? भाग्य म्हणजे एक कल्पित गोष्ट आहे. स्वामी विवेकानंद काय म्हणतात? भाग्य म्हणजे एक कल्पित गोष्ट आहे. तर स्वामी विवेकानंद यांच्या मते भाग्य म्हणजे एक कल्पित गोष्ट आहे. पर्याय क्रमांक 1 आहे. भाग्यवान असते का? नाही. दुर्भाग्य नाही. ज्याचे त्याचे भोग नाही. तर भाग्य म्हणजे स्वामी विवेकानंदाच्या मते, त्या प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकते, पण आपल्याला प्रश्न काय विचारला? स्वामी विवेकानंदाच्या मते भाग्य म्हणजे. तर स्वामी विवेकानंदाच्या मते भाग्य म्हणजे एक कल्पित गोष्ट. श्रेया नरखेडकर, छान. चला, बऱ्याच जणांनी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर दिलं होतं. 2 येत नाही. आलं का लक्षात? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येत नाही. काही जणांचं 1 पण उत्तर होतं. ज्यांचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा आणि शेवटचा प्रश्न या उतार्यातील का आहे? उतार्यातील सारांश, वारा त्यांनाच साथ देतो व तेच पुढे जातात. म्हणजे या ह्याच्यावरून वारा त्यांनाच साथ देतो तेच पुढे जातात. कोण पुढे जातात? ज्याचे पाल खुले राहतात. पर्याय 1. पर्याय 2 ज्याचे पाल खुले राहत नाहीत. 3 ज्यांना वाराच लागत नाही.
ज्यांना वारा साथ देत नाही. बघा, ज्यांना वारा लागतो तेच पुढे जातात, म्हणजे ज्यांचे पाल खुले राहतात तेच पुढे जातात. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. आलं का लक्षात? 2 काय म्हणते? ज्याचे पाल खुले राहत नाही. ज्याचं पालच खुलं नाही त्याला वाराच लागणार नाही की हो. पर्याय क्रमांक 3 काय? ज्यांना वाराच लागत नाही. वारा लागत नसल्यावर ते पुढे जाणारच नाही ना जहाज. ज्यांना वारा साथ देत नाही ते तर येणारच नाही. म्हणजे ज्यांचे पाल खुले राहतात त्या वारा त्यांना साथ देतो व तेच पुढे जातात. कोण पुढे जातात? ज्यांचे पाल खुले राहतात तेच पुढे जातात. म्हणजे हा जो प्रश्न आहे याच्यावरून आपण बोध काय घ्यायचा? तर जे होतकरू विद्यार्थी आहेत त्यांनाच नशीब साथ देतं. जे काही तुम्ही नशीब म्हणतात, भाग्य म्हणतात, तर तुम्ही कष्ट करा. दे रे हरी पलंगावर नाही. म्हणजे कसं आहे, मी पलंगावरच बसेन, उतरणार नाही आणि मला जेवायला देईल देव, अजिबात करणार नाही. तुम्ही त्याच्यासाठी धडपड केली पाहिजे, प्रयत्न केले पाहिजेत. कुठलीही गोष्ट तुम्ही जर अभ्यास नाही केला आणि माझा नवोदयला देवाला दररोजचा पाया पडू लागला, देवा माझा नवोदयला नंबर लागू दे, देवा माझा नंबर लागू दे. देव बी काय म्हणतो? आता तुम्हाला ऐकू येत नाही ते म्हणलेलं देवानी. देव म्हणतो, अरे तू अभ्यास कर. जो प्रयत्न करतो, जो अभ्यास करतो, जो चांगलं वागतो, देव त्याच्या पाठीमागच असतो. बरोबर आहे. म्हणजे या उतार्यात काय? ज्यांचे पाल खुले राहतात त्यांनाच वारा साथ देतो. म्हणजे जे कोणी आपले नवोदयला, आता जे मुलं नवोदयला लागायची इच्छा बाळगतात ते जे प्रयत्न करतात तेच लागतात. आणि जे करतच नाहीत, क्लास व्यवस्थित करायचं नाही, अभ्यास करायचं नाही, सरांनी शाळेत सांगितलं अभ्यास करायचा नाही, आणि मग म्हणायचं मी नवोदयला लागणार, मी परगेसरचे क्लास करायला लाव, त्या ग्रुपमध्ये ॲड झाला. अरे बाबा, ॲड झालास पण ते क्लासच करत नाहीस ना, किंवा आणखी कुणाच्या बी ग्रुपमध्ये गेलास ना, कुठं ट्युशन लावला असेल, काय असेल, काही असेल, पण तिथं जाऊन ते शिकवलेलं दररोजच्या दररोज तुम्ही अभ्यास केला पाहिजे ना. आता तुम्ही काय म्हणता, काही मुलं काय म्हणतात, सर मला अभ्यास होईना गेला, शाळेचं होमवर्क आहे. अहो, तुम्ही गेल्या वर्षी जेवढा अभ्यास करत होता, तुम्हाला जर नवोदयला लागायचं असेल, सैनिक स्कूलला लागायचं असेल, शिष्यवृत्ती धारक व्हायचं असेल, तर तुम्ही गेल्या वर्षी जेवढा अभ्यास करत होता त्याच्यापेक्षा तुम्हाला दुप्पट अभ्यास करावा लागेल यावर्षी. तुम्हाला शाळेतलं होमवर्क बी करावं लागेल, नवोदयचा जास्तीत जास्त अभ्यास करावा लागेल. आपल्याला आता समजा नवोदयचा आता उतारे तर काय आपल्याला सारखेच आहेत, पण गणिताचा जर भाग घेतला आपला नफा तोटा घटक चालू आहे. मग परगेसर नफा तोटा शिकू लागल्यावर तुमच्याकडे जे पुस्तकं आहेत त्या पुस्तकातले नफा तोट्याचे प्रश्न तुम्ही सोडवायला पाहिजे. त्या आईवडिलाकडून तपासून घ्यायला पाहिजे. काय असेल तिथं विचारा. तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न करा, तुम्हाला यश नक्की मिळेल. उतार्याखालील 5 प्रश्नांचा आपण अगोदर अभ्यास करू. म्हणजे आपण ज्या वेळेस या उतारा वाचनाकडे जाऊ त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येईल की नेमकं आपण जे वाचन करत आहोत त्यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत आणि नेमकं काय विचारले, म्हणजे ते आपल्याला उतारा वाचन करतेवेळी लक्षात येईल. बरोबर आहे. तर चला, पहिला प्रश्न काय आहे? वाघाला शिकार जमत नव्हती कारण? वाघ लंगडा होता. 2 भूक लागली होती. 3 त्याच्या वृद्धपकाळामुळे. 4 वाघोबा महाराज म्हटल्यामुळे. पुढचा प्रश्न, चला विद्यार्थी कसं काय नाहीत गडे? पुढचा प्रश्न काय आहे? स्वजनद्रोह म्हणजे? स्वजनद्रोह म्हणजे प्रश्न पर्याय 1. पर्याय पहिला काय आहे? आपल्याच लोकांशी गद्दारी करणे. 2 विद्रोही नसणे. 3 दुसऱ्यांशी द्रोह. 4 संतापणे.
4 संतापणे. पुढचा प्रश्न, हरिणाला पळता येत नव्हते कारण जंगल दाट असल्याने, 2 शिंगे अडकल्यामुळे, 3 तशी त्यांची इच्छा नव्हती, 4 वाघाला पाहून घाबरल्यामुळे. वाघाला पाहून घाबरल्यामुळे. विद्यार्थी कशामुळे नाहीत आज? पुढचा प्रश्न, शिंगे अडकलेल्या हरणाने कोणता स्वजनद्रोह केला? 1 अडकलेला असताना निसटून जाणे, 2 वाघाला अन्न न मिळणे, 3 स्वतःचा जीव वाचवणे, 4 सर्व हरणाबद्दल वाघाला खबर देणे. चला, आज खूपच कमी मुले आहेत, काय कारण आहे? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. जंगलात म्हातारा वाघ फिरू लागला कारण 1 शिंगे अडकलेल्या हरणाची मदत करावी म्हणून, 2 सर्व हरिणे सुखरूप आहेत ते पाहण्यासाठी, 3 बरेच दिवसानंतर फिरायला मिळाले होते, 4 शिकार करण्यासाठी. 4 शिकार करण्यासाठी. कहाँ गए वो लोग भाई? बच्चे कहाँ गए आपने? चला, आपण 5 प्रश्न आणि त्यांचे पर्यायाचं वाचन केलेलं आहे. आता आपण उतार्याकडे जाऊ. उतारा वाचन करू आपण, म्हणजे आपल्याला या ठिकाणी या 5 प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळून जातील. एका जंगलात म्हातारा वाघ होता. पहिल्यासारखी शिकार जमेना. थकव्यामुळे धावपळ करता येईना. त्याला भूक तर लागलीच होती. तो जंगलात सावकाशपणे अन्न शोधणे कामी फिरू लागला. एका जंगलात एक म्हातारा वाघ होता. कसा वाघ होता तो? म्हातारा वाघ होता. पहिल्यासारखी शिकार जमेना. थकव्यामुळे धावपळ करता येईना त्याला. भूक तर लागलीच होती. तो जंगलात सावकाशपणे अन्न शोधणे कामी फिरू लागला. तेवढ्यात त्याला एका दाट जाळीदार झुडपात शिंगे अडकून पडलेले एक पळता येत नसलेले हरिण दिसले. जाळीदार झुडपात शिंगे अडकून पडलेले व पळता येत नसलेले त्याला हरिण दिसले. वाघ आनंदी होऊन जिबल्या चाटत हरणाजवळ गेला व हल्ला करणार. वाघाला वाटलं बरं झालं आपल्याला मेहनत करता येईना गेले, आपण म्हातारं झाला, आपल्याला शिकार करता येईना गेले, त्याच्यामुळं आपण काय करू आता की एक हरिण आपल्याला आयता सापडलेला आहे, तर त्या हरणाला आपण काय करू? शिकार करू. वाघ आनंदी होऊन जिबल्या चाटत हरणाजवळ गेला व हल्ला करणार. तेवढ्यात हरिण म्हणाले, थांबा वाघोबा महाराज, मला मारू नका, मी तुमचा जास्त फायदा करीन. यावर वाघ शांत ऐकू लागला. हरिण पण हुशार होता. हल्ला करणार तेवढ्यात हरिण म्हणाले, थांबा वाघोबा महाराज, मला मारू नका, मी तुमचा जास्त फायदा करीन. यावर वाघ शांत ऐकू लागला. स्वतःचा जीव वाचवण्याच्या नादात बाकीचे सर्व हरिण कोठे आराम करीत आहेत याबद्दल वाघाला खबर दिली. हरणानं काय केलं? स्वतःचा जीव वाचवण्याच्या नादामध्ये बाकीचे सर्व हरिण कोठे आराम करीत आहेत याबद्दल वाघाला खबर दिली.
तिथे वाघ पोहोचला खरा, पण सर्वांनी धूम ठोकल्याने वाघाला त्याच्या मागे पळता आले नाही. तिथं वाघ पोहोचला, पण वाघ म्हातारा झाल्यामुळं त्या सर्व हरणांनी काय केलं, धूम ठोकली म्हणजे पळून गेले. धूम ठोकणे म्हणजे पळून जाणे. वाघाला त्याचे मागे पळता आले नाही. तोपर्यंत इकडे अडकलेले हरिण निसटून गेले. तोपर्यंत काय झालं, इकडं अडकलेलं हरिण निसटून गेलं. वाघाला रिकाम्या हाताने परतावे लागले. स्वजन द्रोह केल्याचे हरणाच्या कळपाला जेव्हा कळाले, तेव्हा सर्वजण त्या हरणावर खूप संतापले. 1 मिनिट बेल वाजवते कोणतरी सारखं, 1 मिनिटच वेळ द्या. चला विद्यार्थी मित्रांनो, कोणीतरी त्रास देण्यासाठी बेल वाजवत आहे. तसं ते सर्वजण हरणावर खूप संतापले. चला पहिला प्रश्न काय आहे पहा. वाघाला शिकार जमत नव्हती, कारण वाघ लंगडा होता का? नाही. भूक लागली होती? हो, भूक तर लागली होती, पण शिकारीचा आणि त्याच्या वृद्धपकाळामुळे त्याला शिकार करता येत नव्हती. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय असेल उत्तर? त्याच्या वृद्धपकाळामुळे त्याला शिकार करता येत नव्हती. प्रश्न क्रमांक 2. स्वजनद्रोह म्हणजे आपल्याच लोकांशी गद्दारी करणे. विद्रोही नसणे येईल का? नाही. दुसऱ्यांशी द्रोह? नाही. संतापणे? स्व म्हणजे आपलेच, आपल्याच लोकांशी गद्दारी करणे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1. स्वजनद्रोह म्हणजे आपल्याच लोकांशी गद्दारी करणे. प्रश्न क्रमांक 3. हरणाला पळता येत नव्हते, कारण जंगल दाट असल्याने का? नाही. शिंगे अडकल्यामुळे? हो, हरणाचे शिंगे अडकल्यामुळे हरणाला पळता येत नव्हते. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. आलं का लक्षात? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक 3 काय? तशी त्याची इच्छा नव्हती. 4. वाघाला पळून घाबरल्यामुळे का? नाही. तर काय असेल? शिंगे अडकल्यामुळे हरणाला पळता येत नव्हते. प्रश्न क्रमांक 4. शिंगे अडकलेल्या हरणाने कोणता स्वजनद्रोह केला?
अडकलेला असताना निसटून जाणे, वाघाला अन्न न मिळणे, स्वतःचा जीव वाचणे, सर्व हरणाबद्दल वाघाला खबर देणे. त्यानं काय केलं, शिंग अडकलेल्या हरणानं काय केलं, स्वजनद्रोह केला. काय की वाघोबा मला तुम्ही मारू नका आणि मी तुम्हाला सगळे हरणं ज्या ठिकाणी आहेत, सर्व हरणं ज्या ठिकाणी आहेत त्याबद्दल मी तुम्हाला खबर देतो. तर सर्व हरणाबद्दल वाघाला त्यांनी खबर दिली. प्रश्न क्रमांक 5 काय आहे, जंगलात म्हातारा वाघ फिरू लागला कारण शिंगे अडकलेल्या हरणाची मदत करावी म्हणून का? नाही. सर्व हरणे सुखरूप आहेत हे पाहण्यासाठी का? नाही. बरेच दिवसानंतर फिरायला मिळाले होते म्हणून का? नाही. तर शिकार करण्यासाठी जंगलात म्हातारा वाघ फिरू लागला होता. कशासाठी फिरू लागला होता? शिकार करण्यासाठी म्हातारा वाघ जंगलात फिरू लागला होता. याचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. यानंतर 7:30 वाजता बुद्धिमत्तेची तासिका आहे, त्या तासिकेला सर्वजण उपस्थित राहा. चला या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव अ नाईस डे.